बरखास्त करावी अशी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। आपलं जे आंदोलन आहे जनतेच्यासाठी आंदोलन आहे, त्याच्यामुळे भ्रष्टाचारी नगरसेवक असतील, भ्रष्टाचारी अधिकारी असतील आणि जे लोक रस्त्यामध्ये जे डांबर असतात ते घेऊन टाकतात, नळाचं पाणी घेऊन टाकतात, अशा पद्धतीने जनतेच्या सुखसुविधांचा जो अभाव अंबरनाथ नगर परिषदेमध्ये झालाय त्याच्या विरोधात आंदोलन आहे। आज हे आंदोलन मगाशी आमचे देसाई साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता याची तीव्रता वाढवायची। आजचं दुपारचं जेवण आपल्याला सर्वांना अंबरनाथ पोलीस स्टेशन मध्येच जेवायचंय। आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सहनशीलतेचा कळा झालेला आहे, त्याच्यामुळे मी पोलिसांना विनंती करणार, आमच्या सर्वांना दुपारी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये आम्ही जाणार आहोत। आतापर्यंत 3 वेळा नगर परिषदेवर मोर्चे त्या ठिकाणी गेले, प्रत्येक वेळेला निवेदन दिला, परंतु कधीही नगर ज्या ठिकाणचा मुख्य अधिकारी असेल ते त्या ठिकाणी निवेदन घ्यायला आले नाही। मागच्या वेळेला वंदनाताईंनी हंडा मोर्चा काढला, तेव्हाही अधिकारी त्या ठिकाणी निवेदन घ्यायला उपलब्ध नसतात। त्याच्यामुळे हे निवेदन आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांसाठी तहसीलदारांच्या मार्फत त्यांना निवेदन देणार आहोत। ही नगरपालिका राज्य शासनाच्या अधिपत्याखाली म्हणजेच कलेक्टरच्या अधिपत्याखाली काम करते, त्याच्यामुळे हे निवेदन आम्ही तहसीलदारांना त्या ठिकाणी देणार आहोत। या ठिकाणी काम करायचंय। माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे, अवस्था चौकामध्ये जाऊन सर्वांनी आपण त्या ठिकाणी बसायचंय। त्या लोकांना कळू दे की हा जो आंदोलन त्या ठिकाणी आपण करत आहोत तो या शहरातल्या खड्ड्यांसाठी आहे। आपण पुढे जाऊन तिकडे त्या ठिकाणी आंदोलन करूया, तिकडेच बसूया, उचलून दोन्ही पोलिसांना आपल्याला जर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये जमा करायचं असेल राष्ट्रवादी काँग्रेस कलेक्टरला अंबरनाथ शहराचे पूर्णपणे खराब झाले, अंबरनाथचे रस्ते पूर्णपणे खराब झाले असून सदर रस्त्यावर चालणे किंवा वाहन चालवणे एकदम कठीण झाले आहे। खराब रस्त्यासाठी नगरपालिकेतील भ्रष्टाचार जबाबदार आहे असे मत सत्ताधारी नगरसेवकांनी महासभेतच व्यक्त केले होते। अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावे, तसेच भ्रष्ट अधिकारी व कामाचा दर्जा न राखणारे ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करावी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनतेच्या समस्यासाठी वेळोवेळी आंदोलने घेतली जाईल याबाबतची नोंद असावी। त्या ठिकाणी शहर अध्यक्ष मी बाकीचे ज्यांचे नाव युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष यांची नाव त्या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी देखील त्याच्यावर सह्या कराव्या आणि आरपीआयचे अध्यक्ष दोघांनी देखील आम्हाला या रस्त्यांच्या विकासाकरता आम्ही पत्र दिल्यानंतर त्या हेडवर अद्याप नगराध्यक्ष पैसे का फिरवत नाही? प्रश्न आहे, रस्त्यासाठी तुमच्याकडे किती पैसे आहेत, आरोग्यासाठी किती पैसे आहेत? अंबरनाथ डेंग्यू आणि मलेरिया थैमान घेतलेले, गोरगरीब लोक त्यांना आजारी पडले तर कुठली वैद्यकीय सेवा देखील त्या ठिकाणी मिळत नाही। आणि कचरा कुंडे अद्याप का सरतात अजून का नाही? तुम्ही जाहीर फलक लावा किती हेड मध्ये तुमच्याकडे किती शिल्लक पैसे राहिले, आणि जर ते पैसे नसतील तर ते पैसे गेले कुठे त्याचं पण त्या ठिकाणी मला स्पष्टीकरण आम्हाला तसं पैसे त्याला
तिथे ऍक्सिडेंट व्हावं आणि मग काम करावं. असं एक एक बोला. हो वेस्ट साईडला आली पाण्याची खूप टंचाई आहे. पाणी नाही वेस्ट साईडला. तुम्हाला माहिती आहे का ही गोष्ट? नाही, प्रशासन काय करतं मला एवढं आज 15 दिवस झाले, 15 दिवस. प्रशासन काय करतो तुमचा? आणि वारंवार लोक इथे येतात, वारंवार तिथे तुमच्या कंप्लेंट करतात. तेव्हा तुम्ही मला 15 दिवसाचा आशीर्वाद दिलता, तर त्याचं मला पत्राचं तुम्ही उत्तरचं दिलाच नाही. मग काय झालं? का दिलं नाही? का दिलं का दिलं नाही? काय करायचं? कुठलं कारण होतं? MGP जरी हस्तांतर केलं तर मंत्री महोदयांनी तुमच्या सीओ साहेबांना बोलवलं. त्याच्या सगळी माहिती त्या ठिकाणी घेतली. जे त्या ठिकाणी सत्तेतला नगरसेवक बोलला ते तुम्ही तुमच्या ऑफिशियल रेकॉर्ड मध्ये टिपणी केली आहे. त्याची त्या ठिकाणी ते म्हणजे ऑफिशियल मिनिट त्याच्यामध्ये. आणि आता त्यांनी ती फाईल नगरविकास डिपार्टमेंटला पाठवली. डेप्युटी सेक्रेटरी तिकडे पवार साहेब आहेत, तुम्हाला माहिती 5व्या माळ्यावर तिथे बसतात न्यू मंत्रालयाच्या तिथे. आणि आता कलेक्टरकडे वेगळी त्या ठिकाणी बैठक लावून इकडे अधिकारी त्या ठिकाणी येणार आहेत. आम्हाला प्रत्येक हेडचं स्पष्टीकरण पाहिजे. मागासवर्गीय वेलफेअर फंड म्हणजे तर ह्याच्यानंतरचं आंदोलन ह्याच्यापेक्षा तीव्र राहणार आहे. महिला महिला पुढे महिला या पुढे वंदना ताई या पुढे या. त्याला आतला या त्याच्यामुळे काय आहे. हो सुनो. आणि या निवेदनाला पण केलं त्याच्यानंतर सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मागासवर्गीय वस्ती सुधारणामध्ये तुमच्याकडे किती पैसे आहेत त्याची माहिती जी आहे कुठलीच माहिती त्या ठिकाणी नगरपालिकेला जनतेला देत नाही. नगरसेवक